रामकृष्ण हरी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो, आज जरा मी तुम्हाला एक मौल्यवान गोष्ट दाखवतो आपल्याकडे आलेली. हे बघा मित्रांनो, सिलेंडर आहे. मगाशी सिलेंडर आलता मौल्यवान, याच्यामुळे म्हणलं, कारण आता ते रील वगैरे ते चालू आहे त्याच्यामुळे म्हणलं मित्रांनो मौल्यवान गोष्ट. जाऊ द्या मित्रांनो, आता खरंच यावेळेस सिलेंडर मिळतच नाहीत मित्रांनो. आता आपला जो हा सिलेंडर आहे का बरं संपत आलेला, आणि तवा आत्ता आलेला आहे. जाऊ दे, चला, आलेला आहे शेवटी सिलेंडर. आणि जरी मित्रांनो सिलेंडर नसतात तशी आपल्यात कला आहे बरं का. आपण विटांवर विटा हे उभ्या करून आपण चूल बनवून जेवायला बनवू, पण तसं राहू नाही शकत आपण. जाऊ दे, आता सिलेंडर आलेला आहे. आणि हा बघा, ते बेंडेज लावताना एवढा पसरा घातलेला आहे सगळा. सिलेंडर तर आलेला आहे. सोबत मित्रांनो आता आपण जरा जेवून घेऊ, कारण भूक लागली आत्ता आहे का. जवळपास थांबा, मलाच बघू दे किती वाजलेले. हा बघा, 6 वाजले, 6. आणि सकाळचे नाही बरं का, आता संध्याकाळचे 6 वाजले बरं का मित्रांनो. आता संध्याकाळचे 6 वाजले आणि मी सकाळपासून फक्त हा बघा हे खाल्लेलं आहे, ते शेंगदाण्याचे मित्रांनो, ते रोल. आणि ते पण 2च खाल्लेले आहेत, लई नाही. जाऊ दे, चला, आत्ता आहे का पण जेवून घेऊ पहिलं, तर मग मी तुम्हाला भेटतो आता. चला मित्रांनो, तो आत्ता आहे का पण हे पॉपकॉर्न खातोय. ते पण आहे का डीमार्टमधून आणले पैसे. जाऊ दे, चला, आता हे खाऊन घेतो मग. मित्रांनो, आपला आत्ताच पॉपकॉर्न खाऊन चालतं आणि मी आता जेवायला पण बसलेलो आहे बघा. मित्रांनो, डेरड आणि भाकर खातोय मी, आणि शेवग्याची भाजी. चला, आता मी खाऊन जातो, मग तुम्हाला भेटतो खाऊन जातो. तर मित्रांनो, आता आपण जरा असं बाहेर चाललेलो जरा फिरायला राहायचं. चला जाऊ आता. मित्रांनो, मी एका बाहेर जाऊन पण परत आलेलो आहे. आता त्याला काम नव्हतं इथलं, इथं गावातल्या गावातच फिरली म्हणून मी ब्लॉग नाही केला. जाऊ, चला आता घरी जाऊ. मित्रांनो, आज दुसरा दिवस आहे. आपण आता आलेलो इकडे झाडांना पाणी द्यायला. तर बघा, आज काय यांना पाणी नाही मित्रांनो, यांना मग अशीच टाकलेलं आहे. तर याला एक पाणी टाकू, जरा तेच तिकडे कुठे भाजली थोडी. आज फक्त जास्वंदाला आणि यालाच पाणी आहे मित्रांनो, कारण बाकीच्याला टाकलेलं आहे सकाळी. मित्रांनो, पाय वाचते ते आज लई, जरा पायावर पाणी नाही ओतू शकत. ते कुरपाचं बँडेज आलं नव्हतं, मग या पायावरती ओतू, तर तुम्हाला पाय राहू दे तसाच. एवढं पाणी वाज झालं याला, लईच अडचणीतून चाललो आपण. जाऊ दे, याला आता थोडं थोडं पाणी टाकू. मित्रांनो, याला पण एवढं वाज झालं. यांची तिकडचं डबड तर भरलेलंच आहे. आता या डबड्यात थोडं पाणी टाकू. चला, डबड आज भरलेलंच आहे, आणि उरलेलं पाणी अजून ह्याच्यातच टाकून जास्त होणार. आणि मित्रांनो, सोबत आपला हातचा जो हा ब्लॉग आहे का, तो पण इथपर्यंतच होता. तर चला, आपण भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय भारत.